नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे शाबूची रेसिपी। एकदम साधी सोपी सिंपल अशी रेसिपी आहे आणि माझी शाबू बघा किती छान प्रकारे झालेला आहे। असं चिकट पण झालेलं नाही आणि कच्चे पण राहिलेलं नाही। तर कसे मी बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते। त्यासाठी मी शाबू आधी 3 तास भिजत ठेवलेला आहे आणि शाबू आता भिजलेला आहे। त्यानंतर तिकडे मी बटाट्याची साल काढून ते पण पाण्यामध्ये मी बारीक कट करून ठेवलेला आहे। त्यानंतर इकडे मी मिरच्या बारीक चिरलेल्या आहे, कोथिंबीर पण बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर शेंगा आधी कढईमध्ये थोडंसं गरम करून घेतले, ते पण मिक्सरला बारीक करून घेतले। आणि इकडे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। आधी चुकून माझ्याकडून जास्त तेल झालेलं म्हणून मी कमी करून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी आता बटाटे आधी तळून घेणार आहे तेलामध्ये। बघा माझे शाबू किती छान प्रकारे भिजलेले आहे। बटाटा आता लाल होईपर्यंत मी तेलामध्येच भाजून घेणार आहे। बघा असं मस्तपैकी लालसर असं मी भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर मी त्याला साईडला काढून घेतलेलं आहे। त्याच्यावर मी थोडंसं मीठ पण टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर आता त्याच कढईमध्ये मी मिरच्या घालून घेणार आहे। मिरच्या आता 2 मिनिटं मी तेलामध्ये जरा भाजून घेणार आहे। शाबू जरा स्पायसी झाली की मस्त छान लागते। मिरच्या पण मी 2 मिनिट चमच्याने हलवून घेतलेल्या आहे। बटाटू तर आधी तळून घेतलं ना तर नंतर म्हणजे चिकटत नाही कढईला वगैरे। त्यानंतर मी मिरची भाजून झाल्यावर मी त्याच्यामध्ये शाबू घालून घेतलेला आहे। शाबूला पण आता सगळं एकत्र करून घेणार आहे, मिक्स करून घेणार आहे। कंटिन्यू मी चमच्याने हलवलेलं आहे, कारण की खाली चिकटायला नको म्हणून। त्यानंतर त्याच्यामध्ये मी बटाटो जे तळून घेतलेलं ते पण त्याच्यामध्ये घालून ते पण आता मी मिक्स करून घेणार आहे। आता त्याच्यावर मी मीठ थोडंसं घालून घेतलेलं आहे, ते पण आता ते पण मिक्स करून घेणार आहे। आणि मी हे बारीक गॅसवर सगळं करत आहे, एकदम बारीक गॅस करून घेतलेला आहे, नाहीतर खाली चिकटते लगेच शाबू। मीठ घालून घेतल्यावर ते पण मी 2 मिनिटं चमच्याने हलवून घेतलेलं आहे, कारण की सगळीकडे मीठ लागावं म्हणून। आणि 1 मिनिट मी वाफवण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी शेंगा पावडर घालून घेतलेलं आहे, जे मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं ते सगळंच घालून घेतलेलं आहे। आता ते पण सगळं मिक्स करून घेणार आहे। बघा अशा प्रकारे बघा अशी माझी शाबू जरा पण कच्चे वगैरे कुठे राहिलेले नाही, व्यवस्थित असं मस्तपैकी फळफळीत झालेले आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये वरून मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि ते पण सगळं एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे। बघा अशा प्रकारे माझे शाबू तयार झालेले आहे। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।